नमस्कार. मधुरम चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज पुन्हा एक नवीन वेगळा विषय. तुम्हाला माझे विषय आवडत असतीलच, तुम्ही लाईक सबस्क्राईब करत असाल व ऐकत असाल अशी आशा नाही, असा विश्वास आहे. आता विषयाचं नाव मी नंतर तुम्हाला ओघानं कळेलच. देवासमोर अखंड चाललेली समय अचानक मालवली आणि तिचा तो गंध घरभर दरवळत होता. आपल्या विझण्याचे संकेत देत होता. सहज मन त्या गंध आणि ज्योत यांच्यातील बंध काय असेल याचा विचार करू लागलो. समय पुन्हा लावली, देवघर पुन्हा प्रकाशानं उजळून निघालं. त्या गंधानं ज्योतीची साथ सोडली, ती प्रकाशानं उजळून निघाली. म्हणजे त्या समयीचं विझणं पुन्हा एकदा प्रज्वलित झालं आणि तिचा बंध, त्या गंधाचा त्या समयीच्या ज्योतिषी प्रकाशाचे बंध पुन्हा जोडला गेला. त्यामुळे आजचा विषय आहे माझा गंधबंध. दिवा विजला खरा, त्यातून येणारा गंध मनात घर करून गेला. असं होतं ना बघा, घरामध्ये अचानक निरांजन लावले देव्हाऱ्यामध्ये आणि पटकन ते विजलं गेलं तर त्याचा गंध, वातीचा तो गंध आपल्या मनामध्ये येतो आणि आपण जिथे असतो म्हणतो की अरे निरांजन विजलं वाटतं. तसंच तो गंधसुद्धा मनामध्ये भरून राहतो. शेवटचा श्वास घेत तो सरला गंध आणि प्रकाशानं ज्योतीला साथ देत त्याचं अस्तित्व संपवलं. कोणाचं? गंधाचं. कारण प्रकाश पुन्हा ज्योत प्रकाशमान केली आणि पुन्हा तो गंध गेला, त्याचं अस्तित्व संपलं. त्या ज्योतीनं प्रकाशमान झाल्यामुळे त्या गंधाचा वास पुन्हा निघून गेला. मग त्या गंधाचे साक्षीदार कोण? त्यापुरता जो गंध येत होता, त्या गंधाचे साक्षीदार कोण होते? साक्षीदार सांत्वन करायला पुढे येऊ पाहत होते. अरे रे, पण तेवढ्यात ती ज्योत प्रकाशमान आपण केली आणि त्या गंधाचं अस्तित्व संपवलं. पण त्या गंधाचे साक्षीदार सांत्वन करायला येणारे कोण होते? साणेवर झिजून उघडलेलं चंदन बघा, देवाला वाहिलेलं पण सुकलेलं एखादं फूल जे निर्माल्य होतं, उदबत्तीची जळून तपखात गोळा झालेली उदी, आरतीसाठी घेतलेलं तुपाचं सरलेलं निरांजन, यांनाच कळलं असेल का त्या गंधाचं दुःख, त्याची विजण्यातली तडफड, मुक्तीचा आनंद की ज्योतीनं साथ सोडण्याचं दुःख, अनाकलन झालेलं ते गंधाचं नसणं, एक अखेरचा श्वास. बघा, मालवून जाण्यातली मुक्ती अनुभवली असेल का त्या गंधानं? आणि त्यांना उलगडलं असेल मृत्यूचं कोडं त्यांच्याही. गंध, उघडलेलं चंदन, निर्माल्य झालेलं फूल, उदबत्तीची राख, उदी यांचे अस्तित्व संपलं. तेवढ्यापुरतं पूजा केल्यानंतर त्यांचा उपयोग झाला आणि नंतर त्यांचे अस्तित्व संपणार होतं. त्यामुळे ते साक्षीदार होते त्या गंधाचे. असं वाटलं एक वेगळीच तादात्म्यता या पूजा सोहळ्यासाठी अवतरलेल्या या सर्वांची असावी का? सगळ्यांचा बंध होता त्या देवघरातली देवांशी, त्या पूजेशी, आपल्याशी, पूजा करणाऱ्याशी. बंध सारे कर हा करी फेर धरी मिळून सारे म्हणत सामील होतात या पूजेच्या सोहळ्यामध्ये रोजच्या. मनातल्या विचारांना नकळत बोटं वळली ती हातातल्या रांगोळीकडं आणि उमटली उलगडण्या बंद ते साऱ्यांचे शब्द, स्फुरले मिळून सारे असं म्हणूयात. म्हणजे हाताची बोटं त्या रांगोळीकडे उमटली आणि तिने सुद्धा त्यांचं साथ देण्याचं ठरवलं आणि सगळ्यांनी मिळून हा सोहळा जगण्याचा, पूजेचा सोहळा जसा केला तसं त्यातनं आपली मुक्तीचं तादात्म्य साधण्याचा सुद्धा सोहळा अनुभवला असं म्हणूया. या जगामध्ये सुख लुटण्याचा काळ एकच असतो, जेव्हा ते मिळतं तेव्हाच. त्या क्षणाचं सुख असतं. आयुष्य क्षणभंगूर आहे, त्यामुळं मिळालेल्या क्षणात, समजलेल्या क्षणामध्ये जगता येणं महत्त्वाचं आहे आपण म्हणतोच. कारण जीवन नेहमीच अपूर्णच असतं आणि ते तसं असण्यातच खरी त्याची गोडी आहे. त्या गंधाची तुलना नकळत मनात झाली स्वतःसाठी. कधीकधी अवतीभोवतीच्या छोट्या छोट्या गोष्टींचा खूप गोष्टी आपल्याला अशा नकळत खूप अर्थ सांगून जातात, आपण त्या गोष्टीकडे त्या दृष्टीने बघितलं तर. आणि फक्त आपला तसा विचार असेल तर आपल्याला त्यांचं दुःखसुद्धा कळतं. एखाद्याचं अस्तित्व असणं आणि एखाद्याचं अस्तित्व नसणं, यातलं दुःख, यातली दरी त्या गंधाने दाखवून दिली. आणि तुम्ही एखाद्याचं असणं ठरवू शकत नाही, एखाद्याचं नसणं ठरवू शकत नाही. कारण
तशी त्याची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये त्या गोष्टी मिळून जातात. त्यामुळं त्या गंधाचं ते तेवढंच अस्तित्व होतं, पण त्या तेवढ्या अस्तित्वातसुद्धा त्यांनी भरभरून जगून घेतलं असं म्हणूया आपण. गवसले सूर कळले गूढ जन्म मृत्यूचे, प्रकाशाने थोपवले अस्तित्व त्या गंधाचे असं म्हणता येईल. म्हणजे प्रकाशासवे ज्योतीनं उजळलं देवघर पुन्हा चैतन्याने. आणि हाच विचार मनात मी आला की कुठली गोष्ट ही कायमस्वरूपी नसतेच. तुमचं दुःखही तेवढ्यापुरतं आहे, सुखही तेवढ्यापुरतं आहे. कारण सुखानंतर दुःख येतच. नवे सुखामध्येच दुःखाचे दुःख लपलेलं असतं आणि दुःखामध्ये सुख लपलेलं असतं. त्या गोष्टींची ती तेवढी पुरती वेळ असते, तेवढा क्षण असतो. म्हणून या छोट्याशा गंधाने सुद्धा, आलेल्या गंधाने आयुष्याचं गमक कळून गेलं की असं वाटलं की गवसले सूर कळले गूढ जन्म मृत्यूचे, प्रकाशाने थोपवले अस्तित्व त्या गंधाचे. स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची दखल घेतली जात नाही, हेच त्या गंधानं मला शिकवलं असंही म्हणूयात. कारण जोपर्यंत तुम्ही तुमचं अस्तित्व दाखवत नाही त्यापर्यंत तुम्ही आहात ही कोणी मान्यच करणार नाही. हे नकळत का कोण जाणे त्या विझीला निरांजनाच्या गंधाने कळून गेलं. पण शेवटी मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. पण त्याची वाटचाल मात्र सुकर हवी, हे मात्र नक्की. बंध आणि कर्म असे सहसंबंध आहेत आणि त्याचा गंध या सगळ्याचं गूढ सांगून जातो असं उगाच मला वाटलं. म्हणजे मृत्यू हेच अंतिम सत्य असलं तर त्याची वाटचाल सुखकर हवी. उगाच जगायचं म्हणून जगण्यात काही मजा नाही. मनातल्या सगळ्या गोष्टी आपल्याला मनासारख्या जगता याव्यात, त्या होणं अशक्य आहे, अगदी मान्य. पण त्या सुकर करणंही आपल्या हातात आहे. जसं त्या ज्योतीनं प्रकाशमान केलं आणि त्या गंधाचं अस्तित्व सुद्धा ती विझल्यामुळं कळलं. म्हणजे आपलं अस्तित्व आपल्याला दाखवून देण्यासाठी, जसं मी बोलले की स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची दखल घेतली जातच नाही. आणि हेच त्या गंधानं नकळत सुचवलं. म्हणजे तुम्ही आहात याची जाणीव प्रत्येक खरंच करून देण्याची गरज आहे. का तुम्ही उपस्थित नसलात तरी तुमच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा तुमच्या तुम्ही केलेल्या काही गोष्टी या लोक स्मरत असतील, तुमची आठवण काढत असतील. त्यांनी काढाव्यात तशा, असा विचार येऊन जातो. कारण ती वेळ ती परिस्थिती प्रत्येक आपल्या हातामध्ये नसते. प्रत्येक वेळी सेम परिस्थिती निर्माण होली पण नक्कीच नसते. आपण मागच्या वेळेसच बोललो तसं हा गंधसुद्धा काहीतरी शिकवून गेला. म्हणजे पूजा करतानाचं जे चैतन्य असतं तर त्या पूजेमध्ये चैतन्य येण्याचं काम हे जी सहाण फुलं उदबत्ती सगळे करून आपलं घर चैतन्यमय करतात. तर त्यांनीसुद्धा स्वतःची अशी काहीतरी झीज केलेली आहे आणि म्हणून ते चैतन्य आपल्याला मिळाले. तसंच हा गंध ज्योतीला प्रकाशमान करण्यास त्यांनी मदत केली आणि नंतर ती ज्योत विझल्यानंतर त्याचं अस्तित्व जाणवलं. तोपर्यंत त्याचं अस्तित्व कोणाला माहितीच नव्हतं. हेच इथं आपण हेच मला इथे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे नकळत माझ्या मनामध्ये समय विझल्यानंतर आलेल्या गंधानं आला आणि तो इथं मी मांडण्याचा नकळत तुमच्यासमोर प्रयत्न केला. तुम्हाला काय बोलायचं हे कळलं असेलच. म्हणजे जगातली कुठलीच गोष्ट निरर्थक नाही आहे. तुम्ही आम्ही कोणी असू दे, प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळा विषय आहे, विचार आहे, वेगळं कौशल्य आहे आणि ते त्या वेळेला कधीतरी आपल्याला नक्कीच समोर येतं आणि यावं. हेच इथं नकळत माझ्या मनात आलेला विचार, गवसलेला मला विचार इथं मांडण्याचा मी प्रयत्न केला. पण चमत्काराशिवाय नमस्कार नाही, उपस्थितीशिवाय तुमची दखल नाही, या सगळ्या गोष्टी जगाराटीमध्ये आहेतच. पण तरी तुमचं स्वतःचं प्रत्येकाचं असं एक वैशिष्ट्य आहे. तो गंध जरी प्रकाश देत नसला तरी विझण्यामुळे त्याचं अस्तित्व कळलं आहे. म्हणजे तो कुठेतरी चंदन सहाणीवरचं निर्माल्य हे सगळ्यांनी त्या वेळेला आपलं काम केलेलं आहे आणि ते करून त्यांचं काम संपलं म्हणून ते काय होत नाहीत तर कुचकामी होत नाहीत. तर त्यांचंसुद्धा आपापलं असं अस्तित्व आहे आणि ते झिजलेत म्हणून त्यांची उपस्थिती आपल्याला इथं उपस्थितीचीसुद्धा दखल घेणं गरजेचं आहे.
म्हणजे बंध आणि कर्म हे दोघांचा सहसंबंध आहे आणि हा गंध त्याचा संबंध सांगून गेला. जसं प्रत्येकाचा काही ना काहीतरी एकमेकाशी संबंध आहे. आपण ऋणाबंधाविषयी सुद्धा मागे बोललो होतो. काहीतरी एकमेकाशी संबंध असल्याशिवाय माणूस एकमेकाच्या आयुष्यात कधीच येत नाही आणि एकमेकाच्या आयुष्यातनं बाजूला जात नाही, कारण त्याचे ते तेवढ्यापुरते संबंध असतात. मग ते कोणीही असू दे, कुठलंही नातं असू दे, तसंच आहे. म्हणून त्या गोष्टीचा विचार न करता आपलं त्या वेळेला येणार काम समोर आपण जे आहे ते करून मोकळं व्हावं. आपला गंध आपला जरी प्रकाश, त्या प्रकाशाच्या ज्योतीमुळं त्या गंधाचं अस्तित्व कळत नव्हतं, ते गंधाचं अस्तित्व कळलं आणि ते सुद्धा नगण्य नाही आहे. तर हेच सांगण्याचा इथं मी प्रयत्न करते. म्हणजे कधी आपण स्वतःला कमी लेखू नये. इतकं होऊ नये परक कधीच इतकं की लोकांनी आपली ओळख आपल्याला सांगावी. म्हणून सगळं स्वतःमध्येच आहे. हेच आपल्याला इथं बोलायचं आहे. त्या गंधाचं सुद्धा अस्तित्व आहेच की. धन्यवाद. मला काय म्हणायचं कळलं असेलच. पुन्हा नवीन विषयात भेटूच.